आज 4 दिवस झाले, पण कोणीच आलं नाही. तो अभिजित पण नाही. तिला बोर होत होतं. रोजच उठा, खा, बुक्स वाचा आणि झोपा, एवढंच. कॉलेजला तर सुट्टी होती, त्यामुळे ती तिथे पण जाऊ शकत नव्हती. घरात सगळी नोकरच नोकर. तिने नाश्ता केला आणि तशीच डायनिंग टेबलवर बसली. तेवढ्यात बेल वाजली. माया किचनमध्ये होती आणि बाकीचे नोकर पण कामात होते. हे बघून तीच दार उघडायला गेली. तसही तिला पण बाहेरची माणसं बघायचीच होती. तिने दार उघडलं आणि समोरच्या व्यक्तीला ती पाहतच राहिली. जबरदस्त स्मार्ट, एकदम गोरा रंग, घारी डोळे, पिळदार शरीरयष्टी असलेला एक मुलगा दरवाजात उभा होता. त्याने पण सूटबूट घातला होता. डोळ्यांना काळा चष्मा लावला होता. कोण पाहिजे? अनन्याने भानावर येऊन विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याउलट त्याची नजर तिच्या पायापासून डोक्यापर्यंत अगदी विचलित न होता फिरली. तिला कसंसच वाटलं. रागाने ती दरवाजा लावणार, तेवढ्यात त्याने दार पकडलं आणि सरळ आत घुसला. तिला जाम राग आला. तिने त्याच्या दंडाला पकडलं आणि ओढतच बाहेर घेऊन गेली. कोण कुठले तुम्ही? असं दुसऱ्याच्या घरात शिरताना लाज नाही वाटत का? ती रागाने फणफणत होती. आजपर्यंत त्याच्याशी असं कोणीच वागलं नव्हतं. त्याची नजर एकदम करारी होती. तेवढ्यात तिथे जॉन आला आणि त्या मुलाला सॉरी म्हटला. मिस अनन्या, हे मिस्टर अभिजित. तो घाईघाईत म्हटला. मग तुम्ही कोण आहात? अनन्याने आश्चर्याने विचारलं. मी जॉन, इनामदार सरांचा सेक्रेटरी आहे. आपण ज्याला अभिजित समजत होतो तो सेक्रेटरी आहे आणि समोरचा मुलगा अभिजित आहे. हे ऐकून काही वेळ अनन्या तिथेच दगडासारखी उभी होती. हात सोडशील माझा? अभिजितच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिच्या लक्षात आलं की अजूनही तिने अभिजितचा दंड सोडला नव्हता. ती पटकन बाजूला झाली. जॉन त्याने तिथे सोडून निघून गेला. मग दोघेही आतमध्ये आले. अनन्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त त्याचे निरीक्षण करत होती. तो आला तसा पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. तिने ती बेडरूमही पाहिली होती. खूपच सुंदर अशा कलाकुसरीचा नमुना होता. तिला खालच्या बेडरूममध्ये ठेवलं होतं. ती पण छान होती, पण त्याच्या बेडरूमपेक्षा लहान होती. ती बेडवर बसून बुक वाचत होती. तेवढ्यात तिथे माया आली. छोट्या मालकीण, तुम्हाला छोट्या साहेबांनी बोलावलंय, ते डायनिंग रूम मध्ये. निरोप सांगून माया निघून गेली. अनन्याने एक सुस्कारा सोडला. जो होगा देखा जाएगा, असं म्हणत तिने आरशात स्वतःला न्याहाळलं आणि ती निघाली. डायनिंग टेबलवर अभिजित मोबाईलमध्ये दंग होता. ती येऊन बसलेली पण त्याला कळलं नाही. उगीच इकडे तिकडे बघत ती टाइमपास करत होती. याला मोबाईलच पाहायचा होता तर मला कशाला बोलावलं? तसं माझा नाश्ता तर झालाच आहे. आता इथे बसून काय करू मी? ती विचार करतच होती की मायाने येऊन तिला काही हवंय का हे विचारलं. तिने नाही म्हणून सांगितलं. तेव्हा अभिजितचं तिच्याकडे लक्ष गेलं. हाय, अभिजित बोलला. आता त्याचा चेहरा शांत होता. तिने पण हाय केलं. नाश्ता? माझा झालाय.
ओके, आत्ता इथे कोणीतरी येणार आहे आणि तुला कंपनी द्यायची आहे. तू फक्त गप्प बस. मी जे काही बोलेल त्याला फक्त हो म्हणून सहमती द्यायची. ओके? ओके. अनन्या थोडी गोंधळत म्हटली. तेवढ्यात बेल वाजली. मायाने डोअर ओपन केलं. तिने पाहिलं, एक सुंदर स्त्री आली. एकदम पॉश, कपडे पण उंची, वन पीस घातला होता. ती स्त्री आली. तिने अभिजितकडे पाहिलं, नंतर अनन्याकडे पाहिलं आणि थोडी नाराजीने चेअरवर बसली. दोघांनाही हाय केलं. उत्तरादाखल त्यांनीही हाय केलं. अनन्या, ही माझ्या मोठ्या भावाची बायको पल्लवी. अभिजित ओळख करून देत म्हटला. आणि ही अनन्या, माझी बायको. लग्न केलं, निदान आम्हाला कळवायचं तरी, आम्ही नातलं कळू. पल्लवी म्हटली. लग्न खूपच घाईघाईत झालं. अनन्याच्या आईचं ऑपरेशन होतं आणि त्यांची इच्छा होती की त्या अगोदर आमचं लग्न व्हावं. सो केलं लग्न. तोपर्यंत माया नाश्ता घेऊन आली होती. अनन्याने फक्त चहाच घेतला, कारण तिचा नाश्ता झाला होता. पण तुम्ही जर सांगितलं असतं तर लग्न थाटामाटात करता आलं असतं ना. अनन्या आता तिच्या लास्ट इयरला जाईल आणि तिला एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतरच लग्न करायचं होतं. म्हणून आम्ही हे लग्न सिक्रेट ठेवायचं ठरवलंय. तिचं एज्युकेशन कंप्लीट झालं की आम्ही आमचं लग्न अनाऊन्स करू. अभिजित अनन्याकडे बघत म्हटला. तिनेही मानेनेच होकार दिला. तुमचं अफेअर कधीपासून सुरू होतं? पल्लवीने अनन्याकडे पाहत विचारलं. आम्ही 2 महिन्यांपूर्वीच भेटलोय. आणखी काय विचारायचंय का? नाही. पल्लवी नाश्ता संपत म्हटली. तुला भेटून छान वाटलं अभिजित. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. पल्लवी अनन्याकडे बघत म्हटली. अभिजित तिला सोडायला बाहेर तिच्या सोबत गेला. अनन्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. एखाद्या फॅमिली मेंबर सोबत जसं नातं असतं तसं या दोघांचं वाटत नव्हतं. पल्लवीच्या डोळ्यात काहीतरी होतं जे तिला कळत नव्हतं. ती हळूच त्या दोघांच्या मागे गेली. दरवाजातून पाहू लागली. ते काहीतरी बोलत होते. तिला ऐकू येत नव्हतं, पण नक्कीच काहीतरी गडबड होती. पल्लवी निघून गेल्यावर अभिजित येऊन सोफ्यावर बसला. थोड्या वेळाने त्याला मीटिंग अटेंड करायला जायचं होतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं. अनन्या कुठेच दिसत नव्हती. मे बी ती तिच्या रूममध्ये असेल असा विचार करून तो निघून गेला. या अभिजित इनामदारला माझ्याबद्दल सगळी माहितीये का? त्याने कसली भारी स्टोरी बनवून सांगितली. मी पण चाटच पडले. या माणसाशी बोलण्यात कोणी जिंकू शकत नाही. किती सफाईदारपणे खोटं बोलला. त्या पल्लवीला तर शंका पण आली नाही. बिझनेसमॅन लोकांचं ना जाम डोकं चालतं. अनन्या विचार करतच झोपून गेली. ती जेव्हा उठली तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. बापरे, किती झोपलो आपण, असं म्हणत ती उठली. तेवढ्यात माया लंचसाठी बोलवायला आलीच होती. डायनिंग टेबलवर आपण एकटेच खातो, त्यापेक्षा इथेच लंच मागूया, असा विचार करून तिने मायाला सांगितलं. मायाताई, उद्यापासून माझं कॉलेज सुरू होणार आहे, तर मी 8 ते 4 घरी नसेन. मी लंच सुद्धा कॉलेजमध्येच करेन. मायाने टेबलवर लंच लावल्यावर अनन्या म्हटली, होय ठीक आहे. दुसऱ्या दिवशी लवकर उठून ती बसने कॉलेजला आली. बस स्टॉप जवळच होता, पण तिला अर्धा तास लागला. त्यामुळे पहिलंच लेक्चर मिस झालं.
लंच ब्रेकमध्ये ती प्रियासोबत कॅन्टीनमध्ये बसली होती. दोघी मस्त गप्पा मारत होत्या. काय ग, पैसे कुठून जमवलेस? अनन्याला खुश पाहून प्रियाने विचारलं. अगं, मामांनी सगळं मॅनेज केलं. ऑपरेशन पण व्यवस्थित झालं. अनन्या खात खात म्हटली. बरं झालं, तुझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं. मला पण खूप काळजी वाटत होती ग. आज मी तुझ्यासोबत काकूंना पाहायला येते. हो चालेल ना, आपण कॉलेजनंतर डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊया. संध्याकाळी दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. आई थोडी ताजीतवानी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून अनन्याला आपण जे केलं त्यात काही चूक नाही असंच वाटलं. यश पण खुश दिसत होता. त्याच्याकडे नवीन युनिफॉर्म, नवीन बॅग, न्यू शूज, सगळं नवीन दिसत होतं. मामा पण तिथेच होते. प्रिया आणि सरलाबाई बोलत बसल्या. तेवढ्यात ती मामांना भेटायला बाहेर गेली. मामा, त्या लोकांनी माझी माहिती तुम्हाला विचारली का? मामा भेटताच अनन्याने प्रश्न विचारला. हो विचारलं, पण मी त्यांना सरलाबद्दलच सांगितलंय आणि तुला बाबा नाहीत असंच बोललोय. बाकी काही माहिती मी दिली नाहीये. तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित सेटल झालंय. यशचं शिक्षण पण ते लोक बघतील म्हटले. मी सरलाला म्हटलोय की तुझ्या अभ्यासासाठी तुला कॉलेजच्या जवळ रूम घेऊन दिलीये. शेवटचं वर्ष आहे, मग तुला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तिला सगळं पटलंय. आता तू बिनधास्त राहा. काही लागलं तर मी फोन करेनच, पण प्लीज सरलाला यातलं काही सांगू नकोस. मामा थोड्या आनंदात बोलत होता. त्याला पण या सगळ्यात नक्कीच काहीतरी मिळालं असेल. असो, सगळेच खुश आहेत तर मग आपण नाराज का व्हायचं? पुढचं पुढे बघू. असा विचार करून ती घरी निघून आली. येताना आई बोलत होती की काळजी घे. तेव्हा तिचा कंठ दाटून आला होता. पण तिने स्वतःला आवरलं, कारण आई अजूनही आजारीच होती आणि तिला असा धक्का देणं योग्य नव्हतं. अनन्या जेव्हा नक्षत्रमध्ये आली तेव्हा संध्याकाळचे 8 वाजले होते. तिने पाहिलं, लिव्हिंग रूम मध्ये अभिजित सोफ्यावर बसून टीव्ही बघत होता. कोणता तरी इकॉनॉमिक चॅनेल सुरू होता. तिची बेडरूम लिव्हिंग रूमला लागूनच होती. आता त्याच्यासमोरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कशीबशी लगबग करत ती जाऊ लागली. त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तिला हायसं वाटलं. जाऊन फ्रेश होऊन ती बुक वाचत बसली. उद्या तिची एका सब्जेक्टवर टेस्ट होती, सो तिला आज अभ्यास करावाच लागणार होता. थोडंच वाचून झालं असेल तोवर दार वाजलं. तिने दार उघडलं तर माया होती. छोट्या साहेबांनी डिनरसाठी बोलावलंय. अरे बापरे, आता याच्यासोबत जेवायचं? ओके, ती विचार करतच म्हटली. पोळी भाजी खाणारी ती रोज रोज कॉन्टिनेंटल फूड खाऊन वैतागली होती. आज पण समोर तसंच जेवण बघून ती निराश झाली. आणि त्यात आणखी समोर अभिजित इनामदार. त्यामुळे जरा जास्तच बोर झाली होती. कसं बसं चमच्याने खाण्याचा प्रयत्न करू लागली. तिने अभिजितकडे पाहिलं. तो खाण्यात आणि मोबाईल पाहण्यात गुंग होता. याला जर मोबाईलच पाहायचा असतो तर हा बोलावतो कशाला? ती वैतागून त्याच्याकडे पाहतच होती की अभिजितने तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर भावनाही होती, पण जसे त्याने तिचे एक्सप्रेशन्स पाहिले त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटलं. त्याचं असं गालात हसणं पाहून तो तिला चिडवतोय असंच तिला वाटलं. तिने स्वतःचं पटकन उरकलं आणि आपल्या रूममध्ये आली. अभिजित त्याच्या आलिशान ऑफिसमध्ये
कामात मग्न होता तेव्हाच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवरचे नाव पाहून त्याच्या कपाळावर किंचित आठ्या आल्या. काही लोक हे पण विसरलेत की काय की त्यांना फॅमिली पण आहे. सगळे निर्णय स्वतः घेऊन मोकळे होतात. दुसऱ्यांना विचारायची पण त्यांना गरज वाटत नाही. पलीकडून थंड आणि घोगरा आवाज येत होता. सतीश, तू कधी मला स्वतःचे निर्णय विचारून घेतोस? अभिजित तितक्याच थंडपणे म्हटला. अभिजित, मी तुझा मोठा भाऊ आहे. तू माझ्याशी असं बोलू शकत नाहीस. सतीश थोडा नाराज होऊन म्हटला. मी कसंही बोलू शकतो, कसाही वागू शकतो. हे माझं लाईफ आहे. ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. पण आज डिनरसाठी इनामदार घराण्याच्या नवीन सुनेला माझ्या घरी घेऊन ये. सतीश म्हटला. ठीक आहे. अभिजितने पुढचं काही न ऐकताच फोन कट केला. थोडा विचार करून त्याने जॉनला बोलावून घेतलं. लंच ब्रेकमध्ये अनन्याला जॉनचा फोन आला. आज तिला डिनरसाठी अभिजित सोबत जायचंय असं त्याने सांगितलं. आता डिनरसाठी जायचं म्हणजे कपडे चांगले हवे. तिने विचार केला की तिच्याकडे कुठला चांगला ड्रेस आहे का. तिच्याकडे फक्त 5च ड्रेस होते जे ती रोजच घालत होती आणि एक खूप जुना पण खूप सुंदर ड्रेस होता. तो तिने फक्त 2 वेळाच घातला होता. तिने ठरवलं आज तोच ड्रेस घालायचा. संध्याकाळी तिने तो ड्रेस घातला. गुलाबी कलरचा वनपीस तिच्यावर उठून दिसत होता. तिने केस पाठीमागे मोकळे सोडले. पुढच्या बाजूच्या केसांची छोटीशी वेणी घालून मागे क्लिपमध्ये अडकवले. आरशात पाहिलं. ती एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. तिने हलकासाच मेकअप केला होता. बरोबर 7 वाजता मायाने तिला कार आल्याचं सांगितलं. ती लगेच निघाली. तिने डोअरमधूनच पाहिलं. आजची कार थोडी वेगळी होती. पहिल्या दिवशी तिला न्यायला आलेल्या कारपेक्षा ही कार थोडी मोठी आणि खूपच आकर्षक होती. ती गेली तसं तिला पाठीमागचा डोअर ओपन झाल्याचं कळलं. ती लगेच आत जाऊन बसली आणि शेजारी पाहिलं तर अभिजित तिथेच बसला होता. माय गॉड, केवढा हँडसम आहे हा. ती त्याच्याकडे बघतच राहिली. अगदी रणबीरला पण मागे टाकेल मनातच म्हटली. एनी प्रॉब्लेम? अभिजितने तिच्यासमोर चुटकी वाजवत विचारलं. नो, नथिंग. ती भानावर येत म्हटली. अगदी तासाभरातच गाडी एका बंगल्यासमोर येऊन थांबली. तिला वाटलं होतं की कुठल्या तरी हॉटेलमध्ये जायचंय, पण बंगला पाहून ती गोंधळली. ते दोघं गाडीतून उतरले तसे त्यांना पल्लवी आणि सतीश दिसले. दोघांनीही त्यांना वेलकम केलं. डिनर मस्त होतं कारण आज पंजाबी फूड होतं. कॉन्टिनेंटल पेक्षा पंजाबी चांगलंच. त्यांच्या गप्पा सुरू होत्या पण बोलत फक्त तिघच होते. अनन्या फक्त हो आणि नाही एवढंच बोलत होती. तिला एकंदर सतीश आणि अभिजित मध्ये चांगलं नातं नसावं असं वाटलं. पण कधी कधी भाऊ भाऊ एकमेकांची वृक्ष बोलतात. कदाचित लहानपणापासून ते दोघं असंच बोलत असतील असा तिने विचार केला. पल्लवी अधूनमधून अनन्याकडे कटाक्ष टाकत होती. तिची ती नजर अनन्याला नकोशी झाली होती. हिचा प्रॉब्लेम काय तेच तिला कळत नव्हतं. पल्लवीच्या अशा सारख्या विचित्र नजरेने बघण्याचा आता अनन्याला कंटाळा आला होता. शेवटी एकदाचं जेवण झालं आणि ते निघाले. सॉरी मला वाटलं की आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जातोय म्हणून मी वनपीस घातला. मला माहित असतं की आपण रिलेटिव्हज कडे चाललोय तर मी नक्की साडी नेसली असते
अनन्या गाडीत बसताच अभिजितला म्हटली, तू काय घालावंस आणि काय नाही हा सर्वस्वी तुझा चॉईस आहे. मला किंवा दुसऱ्या कोणालाही त्याबद्दल तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. अभिजित मोबाईलमध्ये बघत म्हटला, अजबच नमुना आहे. तिने तोंड दुसरीकडे वळवलं आणि काचेतून बाहेर बघत बसली. त्यांची गाडी तिच्या कॉलेजच्या जवळून जात होती. तिथला आईस्क्रीम पार्लर ओपन बघून तिला आईस्क्रीम खायची इच्छा झाली. दादा, जरा इथे गाडी थांबवता का? आईस्क्रीम पार्लर जवळ आलेलं पाहून अनन्या ड्रायव्हरला म्हटली. अभिजितने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मला आईस्क्रीम खायचंय. आईस्क्रीम पार्लरकडे बोट दाखवत अनन्या म्हटली. ड्रायव्हरने आरशातून अभिजितकडे पाहिलं. त्याने मानेनेच थांबण्याचा इशारा केला. गाडी थांबली. तशी अनन्या पळतच आईस्क्रीम पार्लरकडे गेली. तिने चॉकलेट फ्लेवरमध्ये आईस्क्रीम घेतलं आणि तिथेच खात उभी राहिली. अभिजित तिला काचेतून पाहत होता. जबरदस्त क्यूट दिसत होती ती, पण आईस्क्रीम मात्र कधीच न खाल्ल्यासारखं खात होती. अभिजितच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तो कितीतरी वेळ तिलाच पाहत होता. केवढी अल्लड आहे, अगदी आपल्या विरुद्ध. त्याने नजर तिच्यावरून दुसरीकडे हटवली तर तिथे असणारी सगळी मुलं तिच्याकडेच बघत होती. त्याच्या कपाळावर किंचित आठ्या उमटल्या. त्याने आपलं सगळं लक्ष मोबाईलमध्ये घातलं, पण तिथेही त्याचं लक्ष लागलं नाही. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही तिथेच होती, पण आता खाण्याचा वेग खूपच कमी झाला होता. लाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळला होता. त्यात तिच्या गुलाबी ड्रेसचं रिफ्लेक्शन तिच्या चेहऱ्यावर पडत होतं आणि किंचित गुलाबी छटा दाखवत होतं. त्यातच तिच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शनही दिसत होतं. तो गालातल्या गालात हसला आणि गाडीतून खाली उतरला. अशा छोट्या दुकानात तो कधीच जात नव्हता, पण आज गेला. ती पण त्यालाच येताना पाहत होती. तो सरळ दुकानात गेला आणि आईस्क्रीमचे पैसे दिले आणि तिच्याजवळ आला. आता जायचं? अभिजित तिच्याकडे बघत म्हटला. तिथले सगळे लोक त्यांच्याकडेच बघत होते. तिने उरलेलं आईस्क्रीम तसंच घेतलं आणि त्याच्याबरोबर निघाली. तुम्हाला कसं कळलं माझ्याकडे पैसे नाही आहेत ते? गाडीत बसताच अनन्या म्हटली. तू तुझी पर्स आणली नाहीयेस. अभिजित हसत म्हटला. बापरे, याचं निरीक्षण चांगलंय. नाहीतर आपण स्वतःच विसरलो की आपल्याकडे पैसे नाहीये आणि आधाशासारखं ते आईस्क्रीम खात सुटलो. ती ओशाळून काचेतून बाहेर बघत बसली. जेव्हा ते नक्षत्र बंगल्यात आले तेव्हा 11 वाजले होते. तिला जाम कंटाळा आला होता. बेडरूम मध्ये येताच ती तशीच बेडवर पडली. तिला झोप येऊ लागली म्हणून तिने कपडे घेतले आणि बेडवर चेंज करू लागली. तिने हात उलटा करून तिच्या ड्रेसची पाठीमागची चेन काढली आणि तेवढ्या डोअर ओपन झालं. तिने गडबडून ड्रेस तसाच छातीशी पकडला आणि दाराकडे पाहिलं. अभिजितला समोर पाहून जोरात ओरडत पळतच तिने बाथरूम गाठलं. अभिजित तिला पळताना बघत तसाच उभा राहिला. नंतर त्याचं लक्ष बेडवर गेलं. ती कपडे विसरून गेली होती. तो थोडासा हसला आणि बाथरूमच्या बाहेर उभा राहिला. तुला कपडे हवेत का? त्याने बाहेरूनच आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून ती गडबडून नको म्हटली. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बाहेर येशील? आता याला काय बोलायचंय? एवढा वेळ एकत्र होतो
तेव्हा नाही बोलता आलं का? तिने वैतागत तोच ड्रेस परत घातला आणि बाहेर आली. अभिजितकडे पाहिलं. तो तिच्या बेडवर आरामात बसला होता आणि त्याच्या हातात तिचं बुक होतं. त्याच्या चेहऱ्यावर किंचित राग आणि तिरस्कार दिसत होता. पटकन तिने ती वही त्याच्या हातातून काढून घेतली. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती खाली बघत होती. तिच्या डोळ्यात लाज दिसत होती. उद्या माझा छोटा भाऊ येणार आहे. तो आता आपल्याकडेच राहणार आहे. सो तुला माझ्या बेडरूम मध्ये राहावं लागेल. मी मायाला सांगितलंय, ती आत्ताच तुझं सगळं सामान वरच्या बेडरूम मध्ये शिफ्ट करेल. अभिजित थंडपणे म्हटला, पण हा बंगला तर खूप मोठा आहे. त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी रूममध्ये पाठवा ना. अनन्या म्हटली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर बालिशपणा दिसत होता. त्याने भुवया उंचावल्या आणि पुढे म्हटला, माझा भाऊ इतपत मोठा आहे की त्याला कळतं नवरा बायको एकत्र एकाच बेडरूम मध्ये राहतात ते. तुला कळतंय का मला काय म्हणायचंय? तिने होकारार्थी मान हलवली, पण अजूनही तिला क्लिक झालं नव्हतं. माया घरातल्या 4 नोकरांना घेऊन आली. अनन्याच्या रूममधलं सगळं साहित्य त्याच्या रूममध्ये हलवलं गेलं. सगळं होता होता 1 वाजला. तिने पुन्हा एकदा पाहिलं. सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. रूम खूपच मोठी होती, सो जागेचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. अभिजित अजून स्टडी रूम मध्येच होता. तिने सोफ्यावरच झोपायचं ठरवलं. फुल पॅन्ट आणि शर्ट घातला, जेणेकरून झोपेत काही दिसू नये. उशीर झाल्यामुळे तिला लगेच झोप लागली. साखर झोपेत तिला गजरचा आवाज येत होता, पण तिला उठूच वाटत नव्हतं. ती तशीच झोपून राहिली. अलार्म खूप वेळ वाजत होता, नंतर बंद झाला. थोड्या वेळाने कोणीतरी हाक मारत असल्याचा आवाज आला. शेवटी तिने डोळे उघडले. कोणीतरी दार वाजवत होतं. ती उठली. पाहिलं तर अभिजित रूममध्ये नव्हता. पण रात्री झोपताना तिने डोअर लॉक केलं नव्हतं. तो येईल म्हणून ओपनच ठेवलं होतं. आता लॉक कोणी केलं? आणि अभिजित तर दिसतच नव्हता. तिने उठून दार उघडलं. समोर माया होती. तुम्हाला छोट्या साहेबांनी ब्रेकफास्टसाठी बोलावलंय, माया म्हटली. तिने मानेने चोखे म्हणून सांगितलं आणि घड्याळात पाहिलं. बापरे, 8 वाजले. कॉलेज तर 9 वाजता सुरू होईल. जायलाच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आता काय करायचं? तिने पटकन आवरलं आणि बॅग घेऊन पळतच पायऱ्या उतरू लागली. तिने पाहिलं, डायनिंग टेबलवर अभिजित व्यतिरिक्त आणखी एक दुसरा मुलगा होता. साधारण 18 वर्षांचा आणि दिसायला थोडाफार अभिजित सारखाच. ती तिथे येताच त्या मुलाने तिच्याकडे हसून पाहिलं. वहिनी, तू सुंदर आहेस. तो मुलगा हसतच म्हटला. तिने पण त्याच्याकडे हसून पाहिलं. अनन्या, हा पार्थ इनामदार, या घराण्यातला सगळ्यात छोटा मास्टर. अभिजित म्हटला. वहिनी, तू बस ना. मला ना तुझ्याशी खूप काही बोलायचंय. पार्थ चेअर तिच्याकडे सरकवत म्हटला. सॉरी, पण मला कॉलेजसाठी उशीर होतोय. आपण संध्याकाळी बोलूयात का? अनन्या दिलगिरी व्यक्त करत म्हटली. ओके. पार्थ तोंड बारीक करत म्हटला. ती कशी बशी कॉलेजला पोहोचली, पण पहिलं लेक्चर ऑलरेडी मिस झालं होतं. लंच ब्रेकमध्ये ती आणि प्रिया नूडल्स खात बसल्या होत्या. आज कॅन्टीनमध्ये गर्दी फारच कमी दिसत होती. तेवढ्यात सिया, त्या दोघींची कॉमन फ्रेंड, त्यांच्याकडे धावत आली. अगं थांब थांब, काय झालंय तुला? अशी धावतीयस का तू? प्रियाने विचारलं.
अरे बाबा, तुम्ही दोघी पण वेड्या आहात. लेक्चर झाल्यावर मी तुम्हाला बोलावत होते तर तुम्ही इकडे निघून आलात. आत्ता तुमचा गोल्डन चान्स गेला. सिया चेअरवर बसत आणि गाल फुगवत म्हटली. एव्हाना कॅन्टीनमध्ये गर्दी वाढत चालली होती आणि बहुतेक मुली खूपच उत्साहित दिसत होत्या. झालं तरी काय? अनन्या सगळीकडे पाहत म्हटली. अगं, आज गोल्ड फिश कंपनीचे सीईओ मिस्टर अभिजित इनामदार आले होते आपल्या कॉलेजमध्ये. सिया प्रचंड उत्साहात म्हटली. या सगळ्या मुलीला त्यांनाच पाहायला गेल्या होत्या. हे ऐकून प्रिया ताडकन उठली आणि रस्त्याकडे पळू लागली. पण लगेच सियाने तिला अडवलं. अगं, आता गेले ते. असे कसे गेले? मला भेटायचं त्यांना. मी कशी मिस करू शकते? तू पण ना, मूर्ख मुलगी. मला खेचून का नाही घेऊन गेलीस तू? प्रिया हताश होऊन सियालाच दोष देऊन बोलू लागली. अनन्या शांतपणे दोघींचं बोलणं ऐकत होती. तिने काहीच रिॲक्शन दिली नाही. अनु, तू का शांत आहेस? अगं, अभिजित इनामदार आले होते आणि आपण त्यांना मिस केलं. शिट यार, आपला चान्स गेला. खूपच नाराज होत प्रिया बोलत होती. प्रिये, कूल डाऊन. अगं, अभिजित इनामदार पुन्हा इथे यायचे चान्सेस आता वाढले. सिया आनंदित होत म्हटली. म्हणजे? प्रियाने विचारलं. म्हणजे वाघाचे पंजे. अगं, त्यांच्या छोट्या भावाला इथे ऍडमिशन घेतलं ना त्यांनी. सिया म्हटली. काय? ओ माय गॉड, म्हणजे त्यांच्या छोट्या भावाशी ओळख करून आपण अभिजित इनामदारांपर्यंत पोहोचू शकतो? प्रिया म्हटली. खरं तर हे ऐकून अनन्या शॉक झाली होती. अभिजितने पार्थसाठी हे कॉलेज का निवडलं? त्याला तर कुठलंही कॉलेज मिळालं असतं. आजूबाजूला पण अभिजित बद्दलच चर्चा सुरू होती. युनो सिया, ही इनामदार फॅमिली खूपच रेप्युटेड आहे आणि यांचा बिझनेस तर खूपच मोठा आहे. प्रिया म्हटली. हा, माहिती आहे, पण या अभिजित इनामदारने लग्न का नाही केलं ग? सिया म्हटली. ते ऐकून अनन्याचा घास घशातच अडकला. अगं, मी खूप वाचलंय. या अभिजितची गर्लफ्रेंड ना त्याला सोडून गेली. प्रिया म्हटली. हे ऐकून अनन्याला पुन्हा ठसका लागला. तिने पटकन पाणी प्यायलं. बापरे, कोण मूर्ख मुलगी असेल जिने याला सोडलं? हे सो हॉट अँड हँडसम. तोंडाचा चंबू करत सिया म्हटली. हा ना, पण मी जेवढं वाचलंय ना त्याप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्याच भावाशी म्हणजे सतीश इनामदारशी लग्न केलं. प्रिया म्हटली. हे ऐकून अनन्या ताडकन उडालीच. तरीच आपल्याला काहीतरी वेगळं वाटत होतं त्या दिवशी. म्हणजे पल्लवी अभिजितची. जाऊ दे, मला काय करायचंय? पार्थचं ऍडमिशन झाल्यावर अभिजितने लगेच जॉनला कॉल लावला. हॅलो जॉन, मला आज संध्याकाळपर्यंत एका व्यक्तीची पूर्ण माहिती हवी आहे. अगदी जन्मापासून पूर्ण, काही मिस नकोय. अभिजित म्हटला. ठीक आहे छोटे साहेब, तुमचं काम होऊन जाईल. त्या व्यक्तीचं नाव काय? जॉनने विचारलं. सध्या तरी मिसेस अनन्या इनामदार. अभिजित थंडपणे म्हटला. त्याच्या मनात शेकडो विचार सुरू होते हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. ओके, जॉन म्हटला. अनन्या जेव्हा संध्याकाळी घरी आली तेव्हा पार्थ तिला गार्डनमध्ये तिची वाट बघत बसलेला दिसला. वहिनी, तुला कळलं का? मी तुझ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीये. ती येताच पार्थ तिला उत्साहाने म्हटला. हो, कळलं. वेलकम. तिने पण हसून त्याचं स्वागत केलं. थँक्स. मला तुझ्याबद्दल पण बरंच काही कळलं. पार्थ डोळे मिचकावत म्हटला.
काय कळलं? तिने थोडं सिरियस होत विचारलं. हेच की तू कॉलेजची ब्युटी विथ ब्रेन क्वीन आहेस. तो हसत म्हटला. तशी ती पण हसली. मग मला स्टडीमध्ये हेल्प करशील ना? हो नक्की. तू मला डोंट वरी, मी तुला कॉलेजमध्ये अनन्याच म्हणेन. तिच्या मनात काय आहे हे ओळखून पार्थ लगेच म्हटला. ती हसली. खरोखरच हा अभिजितचा भाऊ शोभतो. मनातच म्हटली. रात्री डिनरच्या वेळी पण पार्थची मस्ती सुरूच होती. अभिजित, अनन्या मला स्टडीमध्ये हेल्प करणार आहे, सो तुला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. पार्थ खात खात म्हटला. अभिजितने भुवया उंचावून अनन्याकडे पाहिलं. तिने मानेनेच होकार दिला. गुड. पण तिला स्टडीमधलं काही येतं का? अभिजित हसत म्हटला. तिला कळलं की हा आपल्याला चिडवतोय. तिने पार्थकडे तोंड फुगवून पाहिलं. नो नो अभिजित, अनन्या कॉलेज टॉपर आहे. पार्थ अनन्याची बाजू घेत म्हटला. रात्री जेव्हा अभिजित रूममध्ये आला तेव्हा अनन्या सोफ्यावर पडून बुक वाचत होती. तो आला तसा बाथरूममध्ये गेला. तू बेडवर पण झोपू शकतेस. बाथरूममधून बाहेर आल्यावर अभिजित म्हटला. नाही, मी इथेच ठीक आहे. तुम्ही झोपा बेडवर. मी सोफ्यावर झोपणार पण नाहीये. मला त्याची सवयही नाही. पण हा बेड भरपूर मोठा आहे, सो आपण दोघं यावर आरामात झोपू शकतो. अभिजित बेडवर बसत म्हटला. नाही, नको, मला याची सवय आहे. ॲज यू विश. असं म्हणतच अभिजित झोपला. सकाळी अलार्मच्या आवाजाने तिला जाग आली. तिने पटकन अलार्म बंद केला. अलार्ममुळे अभिजितची झोप मोडू नये म्हणून. पण अभिजित बेडवर नव्हताच. बाथरूममधून शॉवरचा आवाज येत होता. तिने एक जांभळी दिली आणि तशीच थोडा वेळ बसून राहिली. नंतर ती आवरण्यासाठी खालच्या बाथरूममध्ये गेली. निळ्या कलरचा टॉप आणि जीन्स घालून जेव्हा ती खाली आली तेव्हा दोघंही भाऊ डायनिंग टेबलवर गप्पा मारत होते. ती येऊन तिथे बसली. गुड मॉर्निंग. आज आपण सोबत जाऊया. पार्थ अनन्याकडे बघत म्हटला. नाही, नको, मला बसने जायला आवडतं. अनन्या ब्रेड खात म्हटली. पण आपल्या कॉलेजचं टायमिंग तर सेम आहे. आपण एकत्रच जाऊया. पार्थ लहान मुलांसारखा हट्ट करत होता. त्याला पाहून तिला यशचीच आठवण आली. पार्थ, तुला माहितीये ना, आमचं मॅरेज सिक्रेट आहे, सो तिला बसने जाऊ दे. अभिजित म्हटला. अनन्याने ब्रेकफास्ट संपून बस पकडली. आज ती बरोबर वेळेवर पोहोचली. पण कॉलेज गेटच्या समोरच एका व्यक्तीला पाहून ती जागीच थबकली. गुड मॉर्निंग अनन्या. अनन्याचा रस्ता अडवत ती व्यक्ती म्हटली. अनन्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. आजकाल मोठ्या लोकांची शिकार करतेयस. गुड. शेवटी स्वतःच्या आईचा वारसा तर चालवायलाच हवा, होय ना? ती व्यक्ती कुत्सितपणे म्हटली. गप्प बसा. तुमची लायकी नाही माझ्या आईचं नाव सुद्धा घ्यायची. अनन्या रागाने लाल झाली होती. काही खोटं बोललोय का? नाही म्हणजे आता तू करोडपती लोकांसोबत आईस्क्रीम खायला जातेस, मग बाकीच्या लोकांनी काय समजायचं? तुझ्या आईने जे केलं तू पण त्याच पावलावर पाऊल टाकतेस. पण या मार्गावर काटेच काटे, तुला माहितीये ना? आता त्या व्यक्तीच्या डोळ्यात राग आणि द्वेष भरभरून वाहत होता. तुम्ही तुमचं हे घाणेरडं तोंड बंद ठेवा. तुम्हाला काहीच अधिकार नाहीये माझ्याशी असं बोलण्याचा. आणि माझ्या मॅटरमध्ये इंटरफेअर करणं सोडून द्या. अनन्या रागारागाने तिथून निघून गेली. तिच्या डोळ्यात रागाने अश्रू जमले होते, जे कधीही खाली येते. पण तिने ते तसेच धरून ठेवले.
आज तिचं कुठल्याच लेक्चरमध्ये लक्ष नव्हतं. ते प्रियाच्याही लक्षात आलं. कॉलेज सुटल्यावर प्रिया अनन्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली. आता बोल, काय झालं? प्रिया पाण्याचा ग्लास देत म्हटली, काय नाही, चल आपण जाऊया. तसंही 5 वाजले, घरी जाता जाता उशीर होईल. अनन्याने पाणी पित उत्तर दिलं. तू सांगितल्याशिवाय आपण कुठेच जाणार नाही आहोत. प्रिया हट्टाला पेटून म्हटली. शेवटी हो नाही करता करता अनन्या सांगायला तयार झाली. आज सकाळी मिस्टर शामराव देशमुख भेटले होते कॉलेजच्या समोर. अनन्या अशी वावरत म्हटली. शामराव देशमुख हे नाव ऐकताच प्रियाच्या कपाळावर आठ्या जमल्या. हा तोच आहे ना, तुझा सोकॉल्ड काका? आत्ता तू तुला भेटायला का आला? नक्कीच त्रास द्यायला आला असणार. प्रिया रागाने बोलत होती. अनन्याने तिला घडलेलं सगळं सांगितलं. पण तू कोणासोबत आईस्क्रीम खायला गेली होतीस? प्रियाने विचारताच अनन्या थोडी विचारात पडली. नाही ग, मी नाही गेले कोणासोबत. कदाचित असंच कधीतरी निखिल सोबत पाहिलं असेल. अनन्याने थाप मारली. निखिल त्यांच्या क्लासमधला श्रीमंत मुलगा होता. कधी कधी तो या दोघींना सोबत करायचा. साल्याची हिंमत कशी झाली ग तुला असं बोलायची? आणि तू पण त्याचं कशाला ऐकून घ्यायचंस? निघून यायचं ना तिथून. अनन्या काहीच बोलत नव्हती. प्रियाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. का ही लोक अजून छळतात? माझी आई गेली यांच्या छळण्यामुळे. या लोकांनी मारलं ग तिला आणि आता माझ्या मागे लागले. अनन्या खूप रडत होती. तिला तिच्या आईची खूपच आठवण येत होती. अनु, अगं सावर स्वतःला. एक दिवस देव त्यांना नक्कीच धडा शिकवेल. प्रिया तिचं सांत्वन करत होती. पण अनन्या पूर्ण विखुरली होती. कारण आज इतक्या वर्षांनी तिला तिच्या अस्तित्वाची, तिच्या आईची कोणीतरी आठवण करून दिली होती. तिचा भूतकाळ, तिच्या आईचा त्रास, आईचं जाणं, तिचं होरपळलेलं बालपण, मावशीने पकडलेला हात आणि नंतर तिला स्वतःची आई बनवणं, सगळं तिच्या डोळ्यापुढे सरसर धावत होतं. आज खूप दिवसांनी कोणीतरी जखमेवरची खपली काढून त्यावर मीठ चोळलं होतं.